तो बकरू म्हणत होता, महाराज तुम्ही काय वाजवतात ना यातलं मला काही कळत नाही, पण तुमच्या पखवाजाला जे कातडं लावलंय ना महाराज ते माझ्या आईचं आहे. जेव्हा तुम्ही त्याच्यावर थाप देतात ना मला माझ्या आईची आठवण होते. हे प्रेम आहे आईचं, शब्दात सांगू शकत नाही महाराज. आई मायेचा सागर आहे, आई चैतन्याचा आगर आहे, आई समृद्धीची घागर आहे, आई पावसाच्या धारा आहे, आई थंडगार वारा आहे, आई मायेचा उभार आहे, आई हक्काचं व्यासपीठ आहे, आई भाजीतलं मीठ आहे आणि आई पहिलं विद्यापीठ आहे. जन्माला आल्यापासून आपल्या लेकराच्या सगळ्या गोष्टी न कंटाळता करते तिला आई म्हणतात. जेवता जेवता लेकरांशी केली महाराज तसाच हात घेऊन लेकराची शी धुते, पण चीड येत नाही तिला. तिला माहिती आहे आपला अंश आहे ना हा, याला आपल्याला सांभाळावं लागेल. माझं सांगणं असतं माझ्या ताईंनो, तुम्ही लेकराचं जे जे केलंय ना शी पासून सगळं सूपर्यंत एखादा फोटो जवळ ठेवा. हा फोटो तुमच्या जवळ असेल, तुमचे लेकरं ज्यावेळेस म्हणतील तुम्हाला काय केलंय आमच्या करता, तेव्हा हा फोटो दाखवा. नालाय का हे केलंय तुझ्या करता, दाखवा त्याला. ज्याच्या जीवनातली आई गेली महाराज त्याच्याकरता मायेचा समुद्र कायमच आटला. आम्ही बाहेर फिरतो 800 किलोमीटर 900 किलोमीटर, जोपर्यंत घरी पोचत नाही ना महाराज आमच्या आईला फोन करत नाही तोपर्यंत आमची आई झोपत नाही. तुम्ही शेतात जा 2 वाजता घरी या, जोपर्यंत घरात आई जिवंत आहे ना तोपर्यंत कडी वाजवायची गरज पडत नाही. कडी न वाजवता ती दार उघडायला उभी असते रात्रीच्या 2 वाजता सुद्धा. काय कमवलं बायको विचारते, बरं विचारते काय गमवलं, लेकरं विचारतात. पण माझा दादा माझी ताई जशी गेली ना तशी सुखरूप घरी आली पाहिजे अशी देवाकडे जी विनंती करते तिला माय म्हणतात. माय म्हणतात महाराज. नाही करू शकत तुम्ही आईची तुलना कोणाबरोबर, नाही करू शकत. एवढं प्रेम या जगात आई सोडून दुसरं कोणीच देऊ शकत नाही. महाराज सगळी लोक आपण डोळ्याने पाहत असू, पण जिने आपल्याला जन्म दिला लहानाचं मोठं केला ते डोळ्याला दिसत नसेल. महाराज किती वयाची मुलगी असू द्या ती आईला कधी प्यारी असते बरं. आणि आई सुद्धा किती जरी म्हातारी झाली तरी प्रत्येक लेकीला तिच्याकडून आशा असते. आज कोणाची आई गेली, कोणाची आजी गेली, कोणाची मावशी गेली, असं म्हणतात माय जरी गेली तरी चालेल पण मावशी राहिली पाहिजे. माझ्या ताईंनो, आई जेवढं प्रेम करते तेवढं प्रेम या जगाच्या पाठीवर दुसरं कोणीच करू शकत नाही. चेहरा पाहिला की अख्खं जग प्रेम करेल तुमच्यावर. चेहरा पाहिलं ना अख्खं जग प्रेम करेल हो, पण तुमचा चेहरा न पाहता 9 महिने 9 दिवस तुम्हाला पोटात प्रेम करते तिला आई म्हणतात. वो कौन सी चीज है जो इस दुनिया में नहीं मिलती, वो कौन सी चीज है जो इस दुनिया में नहीं मिलती. सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. आई भेटत नाही महाराज. एकदा डोंगराआड गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा पाहण्याकरता भेटेल, पण ताई मातीआड गेलेली आई पुन्हा कधीच पाहायला भेटत नाही. तिच्यासारखी माया कुणीच लावू शकत नाही. आज म्हणत असेल हा महाले परिवार, कशाला गेलीस आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. लेकिन म्हणाव आई 9 महिने 9 दिवसाची वारी अशी तू केली, आले असतील संकट तुझला पदरी बांधून गेली, सोडून गेली तुझ्या या लडकीला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. आई कशाला गेली साई तू स्वर्गाला, सांग ना कोण वागेल तुझ्या या बाळाला. आले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला, 2 दिवसात विसर पडला तुझ्या या गोष्टीला, सोडून गेली तुझ्या या लडक्याला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. विचारा आज महाले परिवाराकडे पाहिलं की लगेच आईच्या आठवण होते. अरे आज आईचं छत्र हरवलं. ताई सांगेल या जगामध्ये आई ती आई असते, नसते सांभाळणारी दाई असल्यावर कळत नाही आणि गेल्यावर मिळत नाही. तिला आई म्हणतात महाराज. हो तिला आई म्हणतात. आई एकमेव ठिकाण असे ज्या अदालतीमध्ये माणसाचे सगळे गुन्हे माफ होतात, तिला आई म्हणतात. ताई
एका आईची 45 वर्षाची मुलगी जर तिला भेटण्याकरता आली, आईचं वय 80-85 वर्षाचं, हातामध्ये काठी आली, चेहऱ्यावर सुरकुत आहेत, केस पूर्ण पांढरे झाले, अशी बाजेवर बसलेली असते आई. आणि एखादी 45 ते 40 वर्षाची मुलगी भेटण्याकरता आली ना, महाराज चेहऱ्यावरून हात फिरवते आणि पटापटा 40 वर्षाच्या लेकीचा मुका घेते. तिला माहिती आहे माझी दिदी आहे ना, तिला फार संसारात पुरतं, पण येते माझ्याकडे. माझ्या ताईंनो, जिच्या घरात माय जिवंत आहे, ती जेव्हा घरात जाती आणि घरातून बाहेर येते ना महाराज, तिची पिशवी कधीच रिकामी सापडणार नाही. पण ज्या दिवशी तुमची आई गेली ना माझ्या ताईंनो, त्या दिवशी तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही ना. सांगेल, मायबाप जोपर्यंत जिवंत आहेत ना, तोपर्यंत एका लेकीला हक्काचं माहेर आहे ना, हक्काचं उमरटाय चप्पल काढण्याकरता. ज्या दिवशी आई वडील गेले ना महाराज, तो हक्काचा नसतो, पोरका होऊन जातो. स्टँडवर एखादी मुलगी बघावी, नवीन लग्न झालेलं असावं, पहिल्या दुसऱ्या मुलाला यावी, तर बाप धावत पिशव्या घेण्याकरता येतो. आणि दारात उभं राहिल्यावर आई ग्लासात पाणी घेते, तुकडा घेते भाकरीचा ना, असं ओवाडून लेकीला आतमध्ये घेते. माया आहे तिची, तेवढी माया आहे ताई. करंगडी कापल्याच्या वेदना माणसाला सहन होत नाही. करंगडी कापली ना, त्याच्या वेदना माणसाला सहन होत नाही. पण जेव्हा शिजरची परिस्थिती असते, तेव्हा ईदभर पोट कापून बाळाला जन्म देते, तिला माय म्हणतात. हो, सांगेल, शास्त्रामध्ये गीता आहे, पतिव्रतेमध्ये सीता आहे आणि प्रेमात माता आहे महाराज. आईच्या प्रेमाला तुम्ही दुरावा देऊ शकत नाही, कारण लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. आज जर तुम्ही ह्या परिवाराकडे पाहिलं तर चातकासारखी आईची वाट पाहताय, कधी आई आम्हाला दिसेल, पण त्यांना माहिती दिसणार नाही. लहानपणी कोणाची आई जाऊ नये असं म्हणतात. एखाद्या 4-5 वर्षाची मुलगी असेल, मुलगा असेल, त्याची आई जाऊ द्या, त्याला आठवतं आपलं अख्खं घर झोपलेलं असतं आणि आपली आई जागी असते. आज अख्खं घर जागी, तिच्या अवतीभोवतीनं आई उठत नाही. त्या 5 वर्षाच्या लेकराने समोरच्या काकूचा हात धरावा, काकू उठवा ना माझ्या आईला, सांगा ना तिला माझ्याशी बोलायला. रोज सगळे उठलेले असतात, तीही उठलेली असते. आज सगळे तिच्या आजूबाजूला, ती उठलेली नाही, तिला सांगा ना उठायला. त्या काकूने त्या लेकराचे डोळे पुसावे, म्हणावं बाळा तुझ्या आई आता उठण्याकरता झोपलेली नाही रे, ती कायमची झोपलेली. त्याला कळत नाही, असं का म्हणते ग काकू, सांग ना तिला उठायला. त्यावेळेला ती काकू म्हणते, बाळा रडू नको, मी तुझ्या आईसारखी आहे, रडू नको, मी तुझ्या आईसारखी आहे. महाराज, त्या लेकराचं पटकन उत्तर असतं, तुम्ही माझ्या आईसारख्या आहात मावशी, पण आई नाही. आई होण्याकरता एक स्त्री असणं गरजेचं आहे. सांगेल, प्रत्येक स्त्री ही आई होईलच याची गॅरंटी नाही, पण प्रत्येक आई एक स्त्री असते हे मात्र नक्की सांगते. तिचं अस्तित्व पाहिलं तर आपल्यापासून सुरुवात होते, आपल्यालाच संपून जाते महाराज. कधी कधी विचार करावा ना, एका स्त्रीचं आयुष्य किती कठीण आहे. तिला गरज नाही, हो बर का, गरज नाही तिला. एका स्त्रीला गरज राहत नाही. जन्माला आली बापाचं घर, मोठी झाली भावाचं घर, लग्न झालं नवऱ्याचं घर, म्हातारी झाली मुलांचं घर. घर कुठे आहे तिला? आणि तिची लेकरं जेव्हा तिला घराच्या बाहेर काढून देतात ना, तेव्हा ती स्वतःला प्रश्न विचारते, माझं नेमकं घर होतं कोणतं? अशी दाराशी बापाची मोटरसायकल असावी आणि लहान वयामध्ये तिने म्हणावं, ऐ हात लावू नका, माझ्या पप्पाची मोटरसायकल आहे. आईची साडी तिने घालावी, कोणी विचारावं, बाबू ही साडी कोणाची? माझ्या आईची. हात लावू नका, माझ्या आईची साडी आहे. असं म्हणणारी जेव्हा ती मुलगी मोठी होते ना महाराज, हळूहळू, तेव्हा तिला कळायला लागतं, हे आता माझं नाही, मला दुसऱ्या घरी जायचंय. जेव्हा तिथे गेल्यानंतर तिला योग्य वागणूक भेटत नाही, जा तुझ्या घरी, जा तुझ्या आईच्या घरी, तेव्हा तिला वाटतं अरे हेही माझं नाही. पण त्या घराकरता संसार करती महाराज, लेकरांना जोपासती, सांभाळते त्यांना, ती आई असते. असे पखवाज वादक आहे ना ताई, एका जंगलात पखवाज वाजवायचे. त्यांनी रोज पखवाज वाजावा आणि त्या जंगलातल्या एका बकरूने त्या महाराजांजवळ यावं, रोज पखवाज ऐकावा. महाराजांना राहुलं नाही. एक दिवस त्या बकरूला विचारलं, का रे
तू रोज माझा पखवाज ऐकण्याकरता येतो. सांग तुला काय आवडतं पखवाजातलं? मी वाजवतो ते लय आवडतो, ताल आवडतो, काय आवडतं तुला? त्या बकरूने उत्तर दिलं, महाराज तुम्ही काय वाजवतात ना यातलं मला काही कळत नाही. काही कळत नाही मग येऊन बसतो का? त्या बकरूचं उत्तर इतकं कठीण होतं. तो बकरू म्हणत होता, महाराज तुम्ही काय वाजवतात ना यातलं मला काही कळत नाही, पण तुमच्या पखवाजाला जे कातडं लावलंय ना महाराज ते माझ्या आईचं आहे. जेव्हा तुम्ही त्याच्यावर थाप देतात ना मला माझ्या आईची आठवण होते. हे प्रेम आहे आईचं, शब्दात सांगू शकत नाही महाराज. आई मायेचा सागर आहे, आई चैतन्याचा आगर आहे, आई समृद्धीची घागर आहे, आई पावसाच्या धारा आहे, आई थंडगार वारा आहे, आई मायेचा उभार आहे, आई हक्काचं व्यासपीठ आहे, आई भाजीतलं मीठ आहे आणि आई पहिलं विद्यापीठ आहे. जन्माला आल्यापासून आपल्या लेकराच्या सगळ्या गोष्टी न कंटाळता करते तिला आई म्हणतात. जेवता जेवता लेकरांशी केली महाराज तसाच हात घेऊन लेकराची शी धुते, पण चीड येत नाही तिला. तिला माहिती आहे आपला अंश आहे ना हा, याला आपल्याला सांभाळावं लागेल. माझं सांगणं असतं माझ्या ताईंनो, तुम्ही लेकराचं जे जे केलंय ना शी पासून सगळं सुपर्यंत एखादा फोटो जवळ ठेवा. हा फोटो तुमच्या जवळ असेल, तुमचे लेकरं ज्यावेळेस म्हणतील तुम्हाला काय केलंय आमच्या करता, तेव्हा हा फोटो दाखवा. नालाय का हे केलंय तुझ्या करता, दाखवा त्याला. ज्याच्या जीवनातली आई गेली महाराज त्याच्याकरता मायेचा समुद्र कायमचा आटला. आम्ही बाहेर फिरतो 800 किलोमीटर 900 किलोमीटर, जोपर्यंत घरी पोचत नाही ना महाराज आमच्या आईला फोन करत नाही तोपर्यंत आमची आई झोपत नाही. तुम्ही शेतात जा 2 वाजता घरी या, जोपर्यंत घरात आई जिवंत आहे ना तोपर्यंत कडी वाजवायची गरज पडत नाही. कडी न वाजवता ती दार उघडायला उभी असते रात्रीच्या 2 वाजता सुद्धा. काय कमवलं बायको विचारते, बरं विचारते काय गमवलं लेकरं विचारतात. पण माझा दादा माझी ताई जशी गेली ना तशी सुखरूप घरी आली पाहिजे अशी देवाकडे जी विनंती करते तिला माय म्हणतात. माय म्हणतात महाराज. नाही करू शकत तुम्ही आईची तुलना कोणाबरोबर, नाही करू शकत. एवढं प्रेम या जगात आई सोडून दुसरं कोणीच देऊ शकत नाही. लेकरू विदेशात जरी असलं ना तरी प्रत्येक आईला एका एका क्षणाला त्याची आठवण होते. आज इथे बसलेल्या प्रत्येक लेकराला माझी विनंती आहे, नाही गरज तुम्हाला संपत्तीची, नाही गरज तुम्हाला इस्टेटीची, पण सांगेल या जगात सगळ्यात श्रीमंत माणूस जर कोण असेल ना तर तो ज्याच्या घरात आई जिवंत आहे आणि ज्याच्या घरात बाप जिवंत आहे तो या जगात सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. सगळ्यात श्रीमंत माणूस. काही त्यांना पैशाची गरज पडत नाही महाराज, गरज नाहीये त्यांना. आपल्या आईला पैशाची गरज नाही, बापाला पैशाची गरज नाही. फक्त मी जन्माला घातलं, ज्या लेकरांना जन्माला घातलंय मी त्यांनी निर्व्यसनी असलं पाहिजे आणि शेवटच्या श्वासापर्यंत निर्व्यसनी असलं पाहिजे ही इच्छा त्यांची असते. आज 65 वर्षाचे बाप पाहिलेत ज्यांचे 20 ते 25 वर्षाचे लेकरं दारू पिऊन धिंगाणा घालतात. अशा आई पाहिल्यात 9 साने लेकरं होतात महाराज, पण ती लेकरं शेवटी आईवर सुद्धा हात उचलायला कमी करत नाही. आज तुम्ही बघा बारकाईने जगाकडे पाहिलं ना तर आज 50% तरुण, हा जो वेळ आहे ना ताई हा 50% तरुणांचा 12 वरचा टाइम आहे. एवढी वाईट परिस्थिती आज झाली. आई वडील सांगतात नको रे बाळ्या असं करू नको, आपल्या घरात कुणीच पित नाही बघ. ऐकत नाही महाराज लेकरू. सांगून जाईल माझ्या दादांनो तुम्ही पैसा कमवून आणावा अशी अपेक्षा तुमच्या माय बापाला नाहीये. फक्त तुम्ही संस्कारी राहावं, निर्व्यसनी राहावं एवढीच अपेक्षा त्यांची. एका स्त्रीच्या आयुष्यात तिचा बाप निर्व्यसनी असेल ना ताई तिचं बालपण सुखात जातं. बाप निर्व्यसनी असेल बालपण सुखात जातं, नवरा निर्व्यसनी असेल तारुण्य सुखात जातं, आणि मुलगा निर्व्यसनी असेल ना महाराज
तर सुखाने ती आपल्या पापण्या लावू शकते, सुखाने तिला मरण येते. आज या ताईंचं जाणं झालं विठाबाई, संस्कारिक लेकरं आज या आजींची होती. आणि म्हणून हा सोहळा आहे महाराज. प्रत्येक आईला अपेक्षा आहे माझ्या मुलांनी जास्त पैसा नाही कमवला तरी चालेल, पण संस्कारी निर्व्यसनी जगावं. माझ्या दादांनो, आज या आजींच्या निमित्ताने काही घरी न्यायचं असेल तर प्रण करा इथे. ज्या माझ्या आई वडिलांनी माझ्याकरता कष्ट केले, मी त्यांच्या शब्दाच्या बाहेर नाही आणि व्यसन करून माझं आयुष्य बर्बाद करणार नाही. खूप लोक म्हणतात ताई आम्ही दारू पितो, पण माझं सांगणं असतं नाही रे दादा, तुम्ही नाही पित दारू, ही दारू पिते तुम्हाला, ही दारू पिते तुमच्या सुखी संसाराला, ही दारू पिते तुमच्या लेकरांच्या चेहऱ्यावरच्या हसूला, ही दारू पिते तुमच्या पत्नीच्या मस्तकातल्या कुंकुला. महाराज दारूचं ब्रीद वाक्य होतं, मी कोणाच्या घरी चालत जाणार नाही, पण जो माझ्या दारात आला त्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. दूध विकायला जावं लागतं गल्लोगल्ली, दारू कोणी विकायला येतं नाही महाराज. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून जर मुद्दा घरी न्यायचा असेल ना माझ्या दादांनो, तर निर्व्यसनी जीवन जगा. सार्थकी होईल माझं केलेलं कीर्तन. 100 किलोमीटरचा माझा प्रवास सार्थकी जाईल, आजींचा हा केलेला कार्यक्रम सार्थकी जाईल. जर आजच्या कीर्तनातून एक व्यक्ती निर्व्यसनी झाला ना, तरी आमचं हे फिरणं सार्थकी जाईल. कुठेतरी वाटतं कीर्तनातून आज समाज प्रबोधनाची फार गरज आहे. शोकांतिकाय नारदाच्या गादीवरून व्यसनमुक्तीवर बोलावं लागतं, आणि एकमेव असं व्यासपीठ उरलंय माझ्या ताईंनो, इथे 1000 लोक ऐकतात आणि एकच व्यक्ती बोलते. हे एकच व्यासपीठ आज उरलेलं आहे, जे शांततेत लोक ऐकून घेतात. सांगेल, ज्या माणसानं आयुष्यात व्यसन केलं ना, त्याचा शेवटही चांगला होत नाही. माझ्या दादांनो, जरा बारकाईने कीर्तन ऐका. श्रीमंत माणसं या व्यसनामुळे आपल्या आईपासून दूर गेली, आपल्या बापापासून दूर गेली, आपल्या परिवारापासून दूर गेली श्रीमंत माणसं. एक प्रसंग असा आहे जो मी कीर्तनात नेहमी सांगते. माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो, साधा सुद्धा नाही हो, 150 एकराचा एक बागायतदार होता. जमीन जुमला, प्रॉपर्टी, 2 बंगले, गाड्या, फॉर्च्युनर, इनोव्हा अशा त्याच्या दारात गाड्या लागलेल्या असायच्या. पितळचे डबे भरून सोनं होतं ताई त्याच्याकडे. श्रीमंत माणूस, गडी माणसं, नोकर चाकर, गाई म्हशी, दूध दुभतं, कोणत्या गोष्टीची कमतरता नव्हती. पण ताई तुम्हाला सांगून जाईल, ज्या घरात दारू शिरते ना, त्या घराला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही. एवढा इमानदार माणूस, पण दादा त्याच्या आयुष्यात एक गोष्ट वाईट घडली. जरा बारकाईने कीर्तन ऐका. त्याला संगत चुकीची लागली. इथे बसलेल्या प्रत्येक बापाला आणि प्रत्येक आईला माझी विनंती आहे, तुम्ही तपासा तुमचं लेकरू काय करतं. आणि ही आता काळाची गरज बनली. रात्री 12:30 ते 1 नंतर तुमचा मुलगा घरी येत असेल ना ताई, तर त्याचा गुन्हा लपवू नका, सांगा त्याच्या बापाला. आपण लपवतो. पहिल्यांदा मुलगा दारू पिऊन आला तसा बापाला सांगितला पाहिजे. आपण काय म्हणतो, नाही आता नाही पिणार तो, पहिल्यांदा पिऊन आला ना, इथून सुरुवात होती. प्रत्येक बापाला विनंती आहे माझी, नारदाच्या गादीवरून, तुम्ही तुमच्या मुलाला अहंकारी बनवू नका. तुझा बाप लय श्रीमंत आहे आणि भांडतोला कोणाशी भांडायचं, कर तुला धिंगाणा करायचा गावात, असं म्हणत जाऊ नका. जरा तपासा तुमच्या मुलाचा मोबाईल. तुमचा मुलगा ऑनलाईन रम्मी तर खेळत नाही ना? आज रम्मीमुळे लाखो संसार उद्ध्वस्त झालेत. माझ्या ताईंनो, पैसा हा व्यसनाला पुरत नाही. ज्या लोकांनी दारूच्या बाटल्या रिकाम्या केल्या त्यांच्याकडे आज काहीच नाही. ज्या माणसांनी महाराज रिकाम्या बाटल्या विकल्या दारूच्या, त्यांचे आज बंगलेत. डोळ्याने पाहिलेली घटना आहे. 150 एकराचा बागायतदार, श्रीमंत माणूस, संगत चुकीची लागली. पंगत चुकली का जीवन चुकतं माणसाचं, तशी संगत चुकली का जीवन चुकत असतं. माझ्या ताईंनो, हा प्रसंग माझ्या दादांनो जरा बारकाईने ऐका. कोणी पित असेल आजूबाजूला सांगा त्याला. चुकीची संगत लागली माझ्या दादांनो.
त्याला त्याची जवळची माणसं आता दारू पाजू लागली होती. आपली लेकरं म्हणतात नाही नाही माझ्या आबाला आवडत नाही, बरं माझ्या आईला आवडत नाही दारू पिलेलं, आमच्या घराचे संस्कार नाही असे. तर ही भामटी मित्र काय म्हणतात माहितीये, घे रे तुझा बाप कुठे पाहायला येणार आहे, घे तुझी आई कुठे पाहायला येणार आहे, उशिरा जा घरी, वास नाही येणार काही. इथून सुरुवात होते. अशी मित्र नसावी महाराज जवळ. बरं ही लोक इतकी भामटी असतात ना, त्यांची गोष्ट नाही ऐकली का रडतात, आणि एखादी गोष्ट पटवून देण्याकरता खोटं खोटं तोंडही जोडून घेतात. अशी नसली पाहिजे जवळ माणसं. त्याला चुकीची माणसं आणि चुकीची संगत लागली, पैसा सगळा संपला ताई. आणि एका दिवशी त्याच्या जवळच्या माणसांनी आता याला उद्ध्वस्त करायचं, याला संपवून टाकायचं. कारण जेव्हा गरीबाचं लेकरू प्रगती करतं तेव्हा समाजाला सहन होत नाही. पैसे संपले जवळचे, 150 एकर जमीन पत्त्याच्या अड्ड्यावर हारला, आणि जवळच्या माणसांनी कट रचला. उन्हाळ्याचे दिवस पाहिले, तुला फुकट दारू पाजतो म्हणले, त्याला बिना पाण्याची पाजली. कडक उन्हाळ्याचे दिवस, पाणी पाणी करून तो मेला, त्याचा घासून मेला महाराज, जंगलातच मेला, कोणी जवळ नाही. 2 दिवस झाले याचा पत्ता लागत नाही. तिसऱ्या दिवशी त्याचं मळ घरी आणलं. दुर्दैवी अवस्था एवढी होती ताई, श्रीमंत माणूस आज भिकारीपेक्षा त्याची हालत बैतर झाली होती. श्रीमंती असावी पण ती जोपासताही आली पाहिजे, निघून गेली होती श्रीमंती. सोनं चांदी बंगल्याचं छप्पर झालेलं, सगळी श्रीमंत निघून गेलेली, आणि तो असा शय्येवर पडलेल्या मृत्यूच्या. पैसा नाही पेटवण्याकरता, अग्निदाह देण्याकरता गावातल्या लोकांनी पैसा जमा केला आणि त्याचं मड पेटवून दिलं. या लोकाला कसा काही विचार येत नाही का आपण गेल्यावर आपला परिवार आहे, कोण सांभाळेल त्याला. माझ्या ताईंनो, अवघी 32 वर्षाची पत्नी होती त्याची, विधवा झालेली. 7 वर्षाचा मुलगा आणि 4 वर्षाची मुलगी होती महाराज. फार कठीण असतं तिचं जगणं. जिचा नवरा लवकर गेला ना, लहानपणी कोणाची माय जाऊ नये, म्हातारपणी कोणाचा मुलगा जाऊ नये, आणि आईन तारुण्यात कोणाचा नवरा जाऊ नये महाराज. फार वाईट अवस्था असते तिची. लेकराचं आयुष्य जपण्याकरता जीवन जगणारी माय असते. एक विधवा आई म्हणतात 4 लोकांचा सांभाळ करते, पण 4 लेकरं आज एका आईचा सांभाळ करू शकत नाही, हे शोकांतिक आहे. पेटून दिलं लोकांनी, वर्गणी जमा करून निघून आले लोक. मतलबी आयुष्य झालं लोकांचं. मतलब की दुनिया में कौन किसका होता है, धोखा भी देता है जिस पर खास भरोसा होता है. माझ्या ताईनो, आई वडिलांना लपून दारू पिणारा, संपूर्ण गोष्टी त्याच्या हरलेल्या, आता मृत्यूच्या शय्येवर पडलेला, लोकांनी दाह संस्कार केला, घरी आले. पण आपण गेल्यानंतर आपल्या कुटुंबाला कोणी नाही हा विचार ही लोक करत नाही. त्याच्या पत्नीला महाराज शुद्धही नव्हती ज्या वेळेस तो गेला. 7 वर्षाचा मुलगा, 4 वर्षाची मुलगी. दुपारचे 2 वाजले ताई. आपल्याकडे कोणी गेलं ना तर आपण त्याच्या घरी, जेव्हा मेलेलं घर असतं किंवा कुटुंब असतं त्याच्या घरी आपण 10 दिवस ताट घेऊन जातो जेवायला. शेजार पाजारची लोक आली 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, पण 4थ्या दिवशी कोणी आलं नाही काही द्यायला. 2 वाजले. त्या मुलाने उठावून आईला म्हणाव, आई काय बाळा, मला भूक लागली ग. किती दिवस झाले नवरा जाऊ? 3 दिवस. लेकीने उठाव, आई पोटात दुखतंय माझ्या, काहीतरी दे ना. त्या आईची माया बघा. 3 दिवसापासून शेजारची माणसं जी भाकरी देत होती ना, ती उरलेली भाकरं 3 जमा केली होती. ती भाकरी मोडली, त्याच्यात पाणी टाकलं,
परातीत ते भिजू घातलं आणि हाताने लेकराला खाऊ घातलं महाराज. तो दिवस गेला, पण पाचवा तोच. भूक लागली की माणूस खात असतो. माझ्या ताईंनो दादांनो त्या घराला भूक खात होती. पुन्हा दुपारचे 3 वाजावे. आईला प्रश्न विचारा, आई भूक लागली, दे ना काहीतरी. लेकिन म्हणा आई पोटात दुखतं. घराची अवस्था पाहिली ना ताई, तर चिमणी आवाज करून गेली तरी एक दाना तिला भेटणार नाही. डबे उघडून पाहिले, चिमूटभर मीठही नाही, चिमूटभर पीठ नाही, दाणे नाही, काहीच नाही महाराज घरामध्ये. पण काहीतरी लेकरांकरता आणावं लागेल. चिमणी ज्या प्रकारे आपल्या लेकरांची जोपासना करते, चोचीत दाना आणते महाराज, त्या नियमाने तिने फाटलेला पदर सावरला, अशी अंगणात उतरली आणि समोर किराण्याचं दुकान होतं. हा त्याग बघा आईचा किती मोठा आहे. अशा दुकानदारासमोर ती उभी राहिली, असा पदर घेतला आणि त्या दुकानदाराला म्हणत होते, काका द्या नाव काहीतरी खाण्याकरता, माझी लेकरं उपाशी आहेत घरी, तुमच्या घरी धुणं भांडी करीन मी, फरशी पुशीन, तुम्ही सांगाल ना ते काम करील, द्या ना काहीतरी. तर त्या दुकानदाराचं उत्तर इतकं भयानक होतं. तो दुकानदार म्हणत होता, लाज वाटत नाही, नवरा जाऊन 4 दिवस झाली गावात हिंडते, जा ती समोर विहीर जीव दे. तिला वाटत होता आता जीव द्यावा, पायऱ्या उतरावे ना, आता देह त्याग करून टाकावा, कारण ज्याच्या करता जगायचो आता तो आता शिल्लक नाही. पण तिला डोक्यात एक कल्पना आली, आपण जर आता जीव दिला तर घरी लेकर आहेत माझी, कोण सांभाळेल त्यांना. माझ्या पोटी देवाने मुलगी दिली आहे आणि आज मुलीचं जगणं सोपं राहिलं नाही. मालेगाव तालुक्यात डोंगराळी म्हणून गाव आहे, 3.5 वर्षाची मुलगी होती महाराज, तिच्यावर अत्याचार झाला. खूप लोक म्हणतात कॉलेज जातात पोरी, मोकळे केस करून हिंडतात म्हणून त्यांच्यावर अत्याचार होतो, शॉर्ट कपडे घालतात म्हणून अत्याचार होतो. माझा प्रश्न असेल, सांगा ना त्या मुलीचा काय गुन्हा होता? 3.5 वर्षाची मुलगी होती महाराज, ती स्त्री होती, हा गुन्हा होता? महिला होती, हा गुन्हा होता? मुलगी होती, हा गुन्हा होता का तिचा? या जगाचं फार अवघड झालंय. एका स्त्रीचं जगणं फार वाईट. एकटी जगू शकत नाही, बाहेर जाऊ शकत नाही. आणि म्हणून माझ्या ताईंनो संस्कार खूप गरजेचे दिली पाहिजे आपल्या लेकराला. त्याला दया नाही आली दुकानदाराला, लेकराला अपेक्षा माझी आई आज काहीतरी आणेल खाण्याकरता. अशी अंगणात बसलेली आई आली, आई आली, आई दे ना ग काहीतरी खाण्याकरता. तिला कळत होतं आता यांना काय उत्तर द्यावं. बाळा तुमच्या दयाने आली कुणाला? असं लेकरांच्या चेहऱ्यावरून हात फिरवला, घरात नेलं महाराज. 4 वाजले दुपारचे, तर पोटाचा अन्नाचं कण नसेल, माणसाला आपोआप आजार घरत असतो. त्या 7 वर्षाच्या मुलाला सणसणून ताप आला. ताईने वाटीत पाणी घेतलं, उपरनं फाडलं, लेकराच्या मस्तकावर पट्ट्या ठेवत होती. डॉक्टरकडे जाण्याकरता पैसे नाही ना, पट्ट्या लेकराच्या मस्तकावर ठेवत होती. अश्रू तिच्या डोळ्यात येत होते. ते लेकरू झोपेत बरडत होता, आई मला भूक लागली ग, आई मला भूक लागली ना, झोपेत बरडत होतं. त्या 4 वर्षाच्या लेकरांजवळ यावं, आईला म्हणावं, आई तुला एक प्रश्न विचारू? काय बाळा? आपला बाबा आजारी पडला होता असा, तर तो गेला. आई आता आपला दादा आजारी पडलाय, तो मरेल का ग? हा प्रश्न ऐकून तुम्हाला जेवढं वाईट वाटलं ना, त्याच्यापेक्षा 10 पट त्या आईला वाईट वाटलं. आई सांग ना ग. त्या आईने जवळ त्या लेकराला घ्यावं, पटापटा मुका घ्यावा आणि म्हणावं, नाही रे बाळा असं का म्हणतेस तू, असं म्हणू नको, आपला दादा आहे तो. आई मी असं का म्हणते सांगू तुला? सांग बाळा. आता जर आपला दादा मेला ना, आपले बाबा मेले, तर ह्या गलीतल्या बायकांनी आपल्याला ताट आणलं होतं जेवायचं. आपला दादा जर मेला ना, तर ती समोरची काकू आहे ना, ते आपल्या घरी जेवणाचा डबा घेऊन येईल. कोण संपलो? दारू संपली का पिणारी संपली? कोण संपलो? कोण? काय व्यसन करतात तुम्ही? एवढं व्यसन करावं की आपल्या परिवाराला उन्हात सोडून जावं?
एवढं व्यसन करावं की ज्या आईने आपल्याला जन्माला घातलं त्याचे उपकार माणसांनी त्याची जाण ठेवू नये. एवढं व्यसन करावं की ज्या आईने काट्या कोट्यात संसार करून शेतात कष्ट करून आपलं पोट भागवावं आणि तिला शेवटचा खांदा सुद्धा आपण देऊ शकत नाही, एवढं व्यसन करावं. का तुम्ही बुद्धी गहाण ठेवली त्या दारू समोर? अरे बुद्धी गहाणच ठेवायची ना आपल्या आईच्या चरणाशी ठेवा. बुद्धी गहाणच ठेवायची, ज्ञानोबऱ्यांच्या चरणाशी ठेवा. काहीतरी योग्य बुद्धीचं बळ ते देतील आपल्याला. जिने जन्माला घातलं महाराज एकदा तिचा हातात हात घ्या, म्हणा आई तुमची जर माय जिवंत असेल ना तर म्हणा तिला खूप कष्ट घेतले ग तू माझ्या करता. दुष्काळाचा काळ असल्यावर सुद्धा पिठात पाणी टाकून तू मला पाजत होती. खूप उपकार होते आई तुझे. तेव्हा 2-2 दिवस चूल पेटत नव्हती. सांग तू माझा कसा सांभाळ केला. म्हणा आपल्या आईला. तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या सांगून जातील, तिचे पांढरे केस तुम्हाला सांगून जातील किती कष्ट तिने आपल्याकरता केले. त्याची जाणीव असली पाहिजे. खरंच मनापासून कौतुक करावं वाटतं या महाले परिवाराचं. असं म्हणतात आईवरची माया ही लवकर जात नसते, ती किती टिकून राहते आणि किती आईच्या चरणाशी बिलगून राहते ना, याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाले परिवार आहे. एकदा टाळी वाजवा त्यांच्याकडे. असलं पाहिजे. आपल्या लेकरांनी आपल्या प्रती एवढं प्रेम दाखवलंच पाहिजे. आमच्या विठाबाईंचं काहीतरी प्रेम या लेकरांवर असेल म्हणून हा सोहळा तुमच्या माझ्या देखत संपन्न होतोय. जास्त काही नाही माझ्या दादांनो. अरे व्यसन करून तुम्हाला भेटणार नाही काही. वाईट मार्गात घसरू देऊ नका तुमचा पायी. रात्री अपरात्री डोळ्याला दिसणारी प्रत्येक स्त्री जर म्हणता आली तुम्हाला आई, तर काय येणार नाही या महाराष्ट्रात पुन्हा शिवशाही येईल माझ्या दादांनो. फक्त विचार शुद्ध ठेवा, आचरण शुद्ध ठेवा आणि आपल्या आई वडिलांची सेवा करा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हणावं, विराणी भाव प्रसंगातला अभंग आम्ही नेम केला, देवाचा शेजार प्राप्त केला. देव भेटत नाही भेटण्याकरता अट्टहास केला, बळेच त्याची राणी झालो. आणि ज्या दिवशी भगवंत आमचा झाला त्या दिवशी भय चिंता उरली नाही. अभंगाच्या शेवट बनियाचा संग झाला, बनियाचा संग झाला, बनियाचा संग झाला, बनियाचा संग झाला. नाही भय चिंता नाही भय चिंता तुका म्हणे, नाही भय चिंता तुका म्हणे. गरजे
बडियाचा अंक संग झाला आता नाही भय चिंता तुका म्हणे घर रिगे झाले पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म तुकोपरायांचा 3 चरणाचा भंगमतीप्रमाणे सोडवला. जे चांगलं असेल नक्की घरी न्या. अपशब्द असतील या वाणीचे दोस्त इथे सोडून जा. अप्रतिम असा कीर्तन सोहळा या महाले परिवाराने केला. आजींच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी अपेक्षा आपण करूयात.